नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे सर्वात आधी माझ्या अनयूयू फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी न्यू इयर। हे वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं, आनंदाचं, आरोग्यपूर्ण आणि भरभराटीचं जावो आणि असंच आपण एकमेकांना भेटत राहू ही मी प्रार्थना करते। आता नवीन वर्षाच्या रिलेटेड बरेच व्हिडिओ केलेले आहे जे तुम्हाला नवीन वर्षाचं प्लॅनिंग करायला उपयोगी पडू शकतात। सो त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे, ती मी कमेंटमध्ये पिन करते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देते। वेगवेगळ्या दरवर्षी आयडिया काहीतरी सांगत असते, तो बघा, तेही तुम्हाला आवडतील। सो आता आजच्या विषयाकडे वळूया। नवीन वर्ष असलेला की आपल्या सगळ्यांना थोडा उत्साह असतो बघा, की यावर्षी नवीन काय करायचं, असं एक नवीन एनर्जी असते नवीन वर्षाची। त्यामुळे आपण विचार करायला लागतो की काहीतरी नवीन छंद घेऊया का, नवीन काय गोल सेट करायचा असं। पण बऱ्याच वेळेला काय होतं की ही आपली इच्छा तर असते, पण आपली त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी नसते। मग बऱ्याच वेळेला न्यू इयर रेझोल्युशन काही वर्षांनी आपण करणं सोडून देतो की नाही मला जमत असं, ते पूर्ण व्हायला, त्यापेक्षा करायलाच नको आहे, ते ठीक आहे, अशा ह्याच्यात जातो आपण। पण ह्या वर्षी ना, आता मी आज जी गोष्ट शेअर करणार आहे त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे नवीन वर्षाचे काही गोल सेट करायला। कारण काय होतं की नवीन वर्षामध्ये ना आपली एक इच्छा असते की काहीतरी नवीन शिकावं, पण मग आपल्याला माहिती नसतं की ते कसं करायचं, काय किती वेळ लागेल, कसा वेळ देता येईल आणि त्याच्यात पुढे काय प्रगती होईल आपली, हा एक महत्वाचा प्रश्न असतो। तर आता मॅल्कम ग्लॅडवेल यांचं तुम्ही आउटलायर्स वगैरे वाचलं असेल तर त्याच्यात असं जनरली म्हणतात, सगळीकडे रिसर्च दाखवतं की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला मास्टरी यायला, म्हणजे अगदी प्रभुत्व मिळवायला तुम्हाला 10,000 तास त्याच्यावर काम करायला लागतं। तर आता तुम्हाला सचिन तेंडुलकर व्हायचं असेल किंवा आता आपला यंगेस्ट चेस चॅम्पियन आहे, तुम्हाला माहिती आहे की किती वर्ष लोक त्या एखाद्या गोष्टीवर काम करत असतात। पण आपल्याला काही ते तेवढं हे मिळवायचं नसतं, म्हणजे जगात नंबर 1 वगैरे व्हायचं नसतं। पण अशा कितीतरी गोष्टी आपल्या मनात असतात, काही छंद असतात, काही भाषा शिकायची आहे, अशा काही मनात बऱ्याच वर्षापासून गोष्टी असतात। पण त्यासाठी आपल्याला काय स्ट्रॅटेजी करायला पाहिजे, म्हणजे इच्छाला ऍक्च्युली कसं त्या प्रत्यक्षात उतरवायचं, ह्यासाठी मध्ये जरा थोडंसं हे होतं नेहमी। तर म्हणून हा जो आज मी रूल सांगणार आहे ना, त्याचा खूप उपयोग होतो। आणि तो रूल असा आहे की आता मगाशी म्हणलं ना 10,000 तास, आता असं वाटतं की 10,000 तास कुठनं काढणार आपण, म्हणजे रोज तर मला 5 मिनिटं पण वेळ नाही आणि मास्टरी मिळवायला 10,000 तास। म्हणून अक्षरशः असं जेव्हा आपण ऐकतो ना असा मोठा नंबर, आपण ते सोडून देतो, ह्या वयात कुठला आता मला जमणार आहे एवढं काही करायला। पण त्याच्याऐवजी ना आपण त्यातले 2 शून्य काढून टाकूया, म्हणजे फक्त राहतात 100। मग आता 100 म्हणलं की थोडंसं जरा अचिवेबल वाटतं किंवा शक्य आहे असं वाटतं, ठीक आहे। तर आता 100 तास तुम्ही एखाद्या गोष्टीला दिले, मनापासून प्रयत्न केला ती शिकायचा, तर तुम्ही त्या ह्याच्यात 95% लोकांपेक्षा जास्त तुम्हाला त्या गोष्टीमध्ये प्रभुत्व असेल, म्हणजे स्किल असेल, तुम्ही मिळवू शकता। सो आता सडनली आपण 10,000 वरनं 100 वर आलेलो आहे। आणि 100 म्हणजे कसं आहे बघा, त्यात तर अजून थोडंसं कमी केलं ना, म्हणजे ते ऍक्च्युली प्लॅन केलं तर ते अजूनही कमी होतं। म्हणजे कसं आहे की तुम्ही 7 दिवस आठवड्यातले फक्त प्रत्येक रोज 17 मिनिटं दिली तरी 100 तास होतात। तुम्ही 6 दिवसच ठरवलं तर 20 मिनिटं द्यायला लागतील। 5 दिवस ठरवलं तर 30 मिनिटं 5 दिवसाला 23 मिनिटं द्यायला लागतील। 4 दिवस केलं तर 30 मिनिटं द्यायला लागतील। 3 दिवस ठरवलं तर 38 मिनिट्स लागतील। 2 दिवस असले तर 57 मिनिटं लागतील। आणि तुम्ही अगदी ठरवलं की फक्त सुट्टीच्या दिवशी मी हे करणार आहे, तर तुम्हाला 1 तास 53 मिनिटं, म्हणजे साधारण रफली 2 तास धरा। तर अक्षरशः आठवड्यातनं तुम्ही 1 दिवस त्या गोष्टीवर हे करायचं ठरवलं तरी देखील तुम्ही वर्षात 100 तास करू शकता सहज। तर आता एकदम कसं थोडंसं असं वाटतं की शक्य होऊ शकतं, म्हणजे आता थोडंसं ना स्ट्रॅटेजी किंवा प्लॅन असला ना की हे गोष्टी होऊ शकतात। मग आता आपण काय करतोय, मास्टरीकडे नाही जाते, कॉम्पिटन्सकडे जातोय। आणि त्यातून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जी गोष्ट ठरवताय त्याच्यात तुम्हाला खूप गती आहे, तुम्हाला खूप आवडतं आहे, तुम्हाला त्याच्यात म्हणजे इतरांपेक्षा जास्त त्याच्यात तुम्ही हे करू शकता, तुमचं स्किल खरंच आहे, तर मग तुम्ही ते 10,000 साठी पण पुढे हे करू शकता, प्रयत्न करू शकता। म्हणजे ते तुम्हाला तुमचं प्रोफेशन वगैरे बदलून सुद्धा लोक करतात असं आधी। पण सुरुवात करायला कुठे
कसं करायची यासाठी हे 100 तास खूप उपयोगाला येतात. आता हे कशासाठी वापरता येतं तर तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यातली कुठलीही गोष्ट असेल, म्हणजे बऱ्याच वेळेला असं बघा आपल्याला एखादं आपल्याला वाद्य वाजवायला शिकायचं असतं, राहून गेलेलं असतं, ड्रॉइंग करायला शिकायचंय, पेंटिंग आहे, चित्र हे भरत काम असेल, कुठलंही म्हणजे क्रोशे असेल, कितीतरी आजकाल पेंटिंग वॉटर कलर पासून ते फॅब्रिक पेंट असेल, पोर्ट्रेट काढायचं, म्हणजे त्याच्यात सुद्धा कितीतरी प्रकार आहेत. आणि तुमच्या डोक्यात असं काहीतरी असेल की साधारण हे मला कधीतरी करायचं आहे. एखादी भाषा शिकायची असेल तरी सुद्धा हे खूप उपयोगाला येतं. किंवा आता तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये तुमच्या असेल की तुम्हाला कोडिंग शिकायचं आहे, कुठलीतरी कोडिंग लँग्वेज शिकायची आहे. आता डेटा अनालिटिक्समध्ये सध्या खूप स्कोप आहे, तर तुम्हाला तसं काहीतरी करायचं आहे. प्रोफेशनली तुमच्या आहे त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी इतर गोष्टी, मॅनेजमेंटच्या गोष्टी शिकायच्या आहेत. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं ते पण फार महत्वाचं आहे. फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला शिकायचं आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टॉक मार्केटची माहिती घ्यायची आहे, त्याच्यात काहीतरी करायचं आहे. सो या कुठल्याही गोष्टींसाठी तुम्ही हा 100 तासाचा रूल नक्की वापरू शकता. आणि काय आजकाल रिसोर्सेस सगळे अवेलेबल आहे आपल्याला त्यासाठी, म्हणजे आता अक्षरशः फोनवरनं आपण हे सगळं, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ आता फोनवरनं लॅपटॉपवर बघत असाल. सो युट्यूबवर प्रत्येक गोष्ट कशी करायची ह्याची माहिती आहे, त्याच्यात वेगवेगळे लेवल्स असतात, लोक ऑनलाईन क्लास घेतात, म्हणजे अगदी घरातनं बाहेर न पडता सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकता. कोणाला एक्सेल, तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकायचं असेल, अकाउंट्स मॅनेज करायचे असतील, तुमचे स्वतःचे कुठलंही स्किल तुम्हाला शिकायचं असेल किंवा अगदी साधा स्वयंपाक देखील शिकायचा असेल तरी सुद्धा हा 100 तासाचा रूल तुम्हाला खूप उपयोगाला येणार आहे. आणि मग त्याला तुम्हाला स्ट्रॅटेजी करायला लागेल की तुम्ही तो आठवड्यातनं कसा तो वेळ देणार आहे. म्हणजे काही झालं तरी अगदी वर्स्ट केस तुम्हाला 1 तास तरी, 1 दिवस तरी 2 तास द्यायचे आहेत, नाहीतर मग जसा होईल तसं 20 मिनिटं 30 मिनिटापर्यंत तुम्ही तो देऊ शकता. म्हणजे खूप होत आहे असंही वाटत नाही. आणि तो असा एकदा आपण तो फोकस्ड वेळ ठरवला ना की मग बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स किंवा बाकीच्या गोष्टीत जो आपला वेळ वाया जातो तोही जात नाही, कारण आपल्याला माहिती असतं की आपल्याला ह्या गोष्टीसाठी इतका वेळ द्यायचा आहे. आणि काही गोष्टी कशा आहेत ना की आपण ते करायला लागतो तेव्हाच आपल्याला त्यात अजून आनंद वाटायला लागतो. कन्सिस्टंटली केल्यानंतर प्रगती बघून आपल्याला थोडं मोटिवेशन आपलं वाढतं. त्यामुळे ह्यासाठी सुरुवात करणे आणि तो योग्य म्हणजे अंतराने ते करत राहणे हे फार महत्वाचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही स्किल ठरवला तर पहिली स्टेप तुम्हाला करायला लागते, एकदा तुम्ही किती वेळ देणार आहे, जो आपण मगाशी मी तसं सांगितलं त्याप्रमाणे. आता दुसरी गोष्ट जी आहे की त्या स्किल शिकण्यामागचे सगळ्यात महत्वाचे त्यातले स्किल काय आहेत, म्हणजे एक शिकण्यामागे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कुठल्या शिकायला लागते. मग एखादं वाद्य असेल तर त्यातलं बेसिक काय शिकायला लागेल, कसा क्लास लावायला लागेल वगैरे जे काही असेल त्याचा थोडा विचार करायला लागतो. किंवा म्हणजे भाषा शिकायला लागेल तर त्यातले पहिले अगदी तुम्ही 100 सगळ्यात नेहमी वापरले जाणारे शब्द पासून सुरुवात करायची का, व्याकरण शिकायचं का, हे प्रत्येक तुम्हाला फक्त बोलायचे आहे का, लिहायचं पण तुम्हाला येणं अपेक्षित आहे वगैरे, असं तुम्ही जे काही तुमचा गोल ठरवता त्याप्रमाणे तुम्हाला त्यातलं हे करायला लागतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जेव्हा आपण जी वेळ ठरवली आहे तिथे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फोकस्ड प्रॅक्टिस करायला लागते. आणि या गोष्टी आता तुम्ही ठरवलं पण तर नुसतं त्याचे युट्यूब व्हिडिओ बघून किंवा काही नाही, ऍक्च्युअली प्रॅक्टिस म्हणजे नुसतं पॅसिव्ह आपण, कारण बऱ्याच वेळेला हल्ली कसं करायचं याचे इतके व्हिडिओ आणि हे असतात. आणि खरं सांगू का, माझंही होतं, आपण नुसतं बघत बसतो पण ते ऍक्च्युअली आपल्या हाताने केल्याशिवाय काही होत नाही. म्हणजे एखाद्या भरतकामाचं हे असलं की तो टाका घालून बघितल्याशिवाय कळत नाही की तो कसा होतो तसं. किंवा मी मुलींना नेहमी म्हणायचे की कितीही तुम्ही मास्टर शेफ बघितलं तरी ऍक्च्युअली तुम्ही हाताने तो पदार्थ करून बघितल्याशिवाय तुम्हाला त्यातलं काहीच कळणार नाहीये असं. सो म्हणून हे तेवढंच महत्वाचं आहे की ऍक्च्युअली तुम्ही ती भाषा शिकता तेव्हा ती शब्द ते बोलून बघायचं, कोणाशी तरी म्हणजे संभाषण करायचा प्रयत्न करायचा, या दृष्टीने काहीतरी त्यातलं वाचायचा प्रयत्न करायचा असं. सो नुसतंच कोणीतरी व्हिडिओवर सांगताय तुम्हाला आणि तुम्ही बघत बसलाय तर ते नाही. म्हणजे कसं की 1 तास ऑफ फोकस्ड असे ऍक्च्युअली हाताने करणे, प्रॅक्टिस करणे म्हणजे 10 तास नुसतं बघणे असं म्हणतात, म्हणजे पॅसिव्ह जे आपण बघतो असं. सो बघा, म्हणून मग हे फार महत्वाचं आहे की ते ऍक्च्युली जे काय ठरवलंय ते आपल्या हाताखालनं जायला पाहिजे, हातातनं म्हणजे आपण करून बघायला पाहिजे. आणि आता तिसरी गोष्ट आहे की कन्सिस्टन्सी, म्हणजे एक पहिल्या आठवड्यात 2 तास केलं आणि नंतर 10 आठवडे काहीच केलं नाही, त्यामुळे मग काही प्रगती दिसत नाही का. तो थोड्या अंतराने त्याच्यासाठी आपण जो काही प्लॅन ठरवला आहे त्याला कन्सिस्टन्सी, सातत्य हे सगळ्यात महत्वाचं असतं कुठल्याही स्किल शिकण्यामध्ये. नाहीतर मग ते जे आधी शिकलेलं असतं ना ते विसरून जातो आपण. सो रिपिटेशन हे फार हे महत्वाचं असतं ते करण्यासाठी.
सो आता म्हणजे पर्सनल लाईफमध्ये कुठलंही तुम्ही हॉबी असेल, स्किल असेल, जे मनात थोडंसं तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कल आहे, आवड आहे, कधीतरी पूर्वी म्हणलं होतं की हे करायचं आहे, एखादं पुस्तक लिहायचा विचार करताय तुम्ही, काही असू शकतं असं गोल तुमचा. सो त्यासाठी तेवढा वेळ देणं तुम्हाला गरजेचं आहे, वाचणं गरजेचं आहे एखादी गोष्ट. सो असं या दृष्टीनं त्याचा प्लॅनिंग अत्यंत महत्वाचा आहे. किंवा मग पर्सनल ग्रोथच्या आणि कम्युनिकेशन स्किल्स व संभाषण कौशल्यावर तुम्हाला काम करायचं आहे, असं एखादं तुमचं स्किल आहे, मेडिटेशन हे करायचं आहे तुम्हाला, तर 100 तास तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्च्युली घातल्यावर तुम्ही खूप वेगळ्या लेवलला जाता त्या फील्डमध्ये. तुम्हाला बिझनेसमध्ये काही नवीन गोष्टी करायच्या असतील, तुम्हाला तुमच्या फील्डमधल्या काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील, रिसर्च बघायचा असेल, सो त्यासाठी देखील तुम्हाला हा रोजच्या व्यतिरिक्त काहीतरी जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा करायचं असेल, सो हे असा त्याच्यासाठी हा 100 तासांचा रूल खूपच उपयोगाला येतो. सुरुवातीला मी म्हणेन एकाने सुरू करूया आणि मग नंतर असं वाटलं तर 2 देखील करायला दिवसातनं हरकत नाही. म्हणजे तुम्ही एखादी हॉबी असेल आणि एखाद्या प्रोफेशनल गोष्ट असेल तर 20-20 मिनिटं दोन्हीला देऊ शकता. म्हणजे आर ऑफ पॉवर आपण जे म्हणतो तसं की 20 मिनिटं. सो तसं 2-20 मिनिटांचे हे गोष्टी पण करू शकता. पण सगळं एकदम अंगावर घेऊ नका, 4 गोष्टीत 100 तास करायचं आहे असं, कारण मग काहीच केलं जात नाही. सो एक कन्सिस्टंटली थोडं सुरू झालं ना की मग त्याच्यामध्ये अजून एखादी गोष्ट देखील तुम्ही ऍड करू शकता. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला ते आवडायला लागलं, तुम्हाला जमायला लागलं आणि खरंच तुम्हाला कदाचित असं होतं की तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला ते चांगलं इतकं येऊ शकतं, तर तुम्ही त्याच्यामध्ये मास्टरीकडे देखील 10,000 तासांचं हे करू शकता आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्याच तुमचं आयुष्य एका वेगळ्याच लेवलला जाऊ शकतं. सो मला माहिती आहे की कितीतरी लोक जे म्हणजे सॉफ्टवेअर डिझायनर्स किंवा VLSI चिप डिझायनर्स होते आणि ते आता खूप फेमस पेंटर्स आहेत, यांची लाखो रुपयाला पेंटिंग्स विकत घेतली जातात. किंवा काही लोक असं म्हणजे अशा लोकांबरोबर काम केलेलं आहे. काही जण चिप डिझाईन बरोबर म्युझिकमध्ये पण मास्टर्स असतात. सो असे खूप लोक असं 2-3 वेगळ्या गोष्टी करू शकतात. सो असं अवघड नाहीये, पण सुरुवात करण्यासाठी हा 100 तासांचा नियमाचा खूप चांगला उपयोग होतो. मीही माझ्यासाठी 100 तासांचा एक हे केलेला आहे. बघू मध्ये कधीतरी अपडेट कधीतरी शेअर करेन की काही प्रगती होतीये का. सो आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही न्यू या आयडियाला सबस्क्राईब आहात जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.